आता जी गोल्डन मनीची कुडी आपण बघणार आहोत त्यासाठी आपल्याला असा बेस बनवून घ्यायचा आहे. तर तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी आपले जे फ्लॅट नोज प्लायर आहे ते अशा पद्धतीने असे 2 राऊंड मारून घ्यायचे. तुम्हाला 2 राऊंड मारल्यानंतर ते असे तुम्हाला इथे आणायचे आहेत अशा पद्धतीने. आणि ही जी कडी आहे ही तुम्हाला अशा पद्धतीने बॅकला अशा पद्धतीने दोन्ही कडी ज्या आहेत साईज सेम दिसली पाहिजे. थोडीशी मी कट करून घेते आहे. इथं आल्यानंतर ही पण कडी आपल्याला कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता ही जी एक मी रेडी केलेली आहे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर दिसते. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी रेडी करून घ्यायची. तर त्यासाठी काय करायचं, आता मी 0.3 mm रॅपिंग तार घेतली आहे. ती आपल्याला इथे अशी लॉक करून घ्यायची आहे असं गोल फिरून. अशा पद्धतीने लॉक केल्यानंतर आपल्याला ही जी तार आहे अशी खालून वर काढून घ्यायची आहे. खालून वर काढून घेतल्यानंतर तुम्हाला जे 1 mm गोल्डन बीड्स आहेत तुम्ही 2 mm पण यूज करू शकताय किंवा 0 नंबरचे पण यूज करू शकताय. तो अशा पद्धतीने आपल्याला एक टाकून घ्यायचा आहे. आता इथे टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ही जी तार आहे अशी खालून परत त्या राऊंडमधून काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि खेचायची आहे व्यवस्थित अशा पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला परत एक गोल्डन मनी घ्यायचा आहे. असं तुम्हाला पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा आहे. पूर्ण राऊंड असं तुम्हाला परत असं एक टाकल्यानंतर परत तुम्हाला ह्या बॅग खालून वर अशी तार मागच्या साईडने काढून घ्यायची आहे. तुम्हाला असं प्रत्येक एक मनी तार व्यवस्थित अशी अडकली नाही पाहिजे. तुम्हाला अशी व्यवस्थित असं तुम्हाला पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा आहे. तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते आणि दाखवते. आता इथे लास्टला काय करायचं, असं आल्यानंतर तुम्हाला असं वरून घ्यायचं आहे आणि इथे कडेला आणायचं आहे, जेणेकरून आपण इथे अशी 3 मणी टाकून पॅक करणार आहोत. तर इथे तुम्हाला 1 mm चे गोल्डन बीड्स आहेत ते असे तुम्हाला 3 टाकून घ्यायचे आहेत. 3 टाकल्यानंतर तुम्हाला ते असे काढून घ्यायचे आहे पुढच्या अशा पद्धतीने. तुम्हाला 3 गोल्डन मनी टाकल्यानंतर असे पुढच्या साईडने काढून घ्यायचे आहे. गॅप बघायचा, असं मध्ये गॅप राहिला नाही पाहिजे इथे अशा पद्धतीने खालून घेतल्यानंतर परत पुढची जी गोल्डन मनी आहे, पुढचा जो गोल्डन मनी तिथल्या गॅपमधून तार काढून घ्यायचे. आता 3 टाकले, आता आपल्याला 4 टाकायचे आहेत. चार टाकल्यानंतर त्याच्या पुढच्या खाचेतून परत अशी तार काढून घ्यायची आहे. आता 5 टाकायचे. हे एकदा 5 टाकली की परत एकदा 5, परत 4 आणि 3
5 टाकते, परत 5 टाकायचे, 4 आणि 3 असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. अशा पद्धतीने लास्टला टाकल्यानंतर तुम्हाला जी आपली मागची तार आपण कानाच्या होलमध्ये टाकणार तिथे अशी तुम्हाला 2दा रॅप करून घेऊन तार कट करून घ्यायची आहे. आणि अशी पकडने प्रेस करायची जेणेकरून ती टोचणार नाही. तुम्ही बघू शकता आपल्या सुंदर अशा कुड्या रेडी झालेल्या आहेत. खूप छान दिसतात.